प्रकरण तिसरे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे यामध्ये ऑक्सिडीकरण आणि क्षपन यासारख्या रासायनिक अभिक्रियाचा अभ्यास करताना आपण ऑक्सिडीकरण म्हणजे काय आणि क्षपन म्हणजे काय याची आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे. ऑक्सिडीकरण म्हणजे काय तर ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनचा संयोग होतो त्या अभिक्रियेला काय म्हणतात ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात. जसं की कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग होतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. या दोन्ही अभिक्रिया जे आहेत ह्या दोन्ही अभिक्रिया ह्या ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रिया आहेत. या दोन्ही अभिक्रिया जे आहेत ह्या ऑक्सिडीकरणाच्या आहेत. ऑक्सिडीकरण म्हणजे काय, ऑक्सिडीकरण कशाला म्हणायचं तर ऑक्सिडीकरण म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाचा या ठिकाणी अभिक्रियाकारक आहे ह्या अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो आणि आपल्याला जे उत्पादित मिळतं हे ऑक्साईड मिळतं बघा. या अभिक्रियेला काय म्हणतात ऑक्सिडीकरण असं अभिक्रिया असे म्हणतात. दुसरी एक व्याख्या आपण अशी करू की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाचा संयोग ऑक्सिजनशी होतो किंवा अभिक्रियाकारकातून हायड्रोजन मुक्त होतो म्हणजे हायड्रोजन निघून जाण्याची जी काही क्रिया आहे याला आणि उत्पादित मिळते त्या अभिक्रियेला काय म्हणतात ऑक्सिडीकरण असं म्हणतात. म्हणजे ऑक्सिडीकरण म्हणजे काय तर ऑक्सिडीकरणाची व्याख्या आपण सांगू की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक ऑक्सिजनशी संयोग पावतो किंवा हायड्रोजन अभिक्रियाकारकातून काय होतो निघून जातो त्या अभिक्रियेला काय म्हणतात ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात. ह्या ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया. ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रियेमध्ये मॅग्नेशियमची फीत हवेत जाळी असता मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते व कार्बनचे ज्वलन म्हणजे कोळशाचे ज्वलन हवेत होताना कार्बन डायऑक्साइड तयार होतो. या दोन्ही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत ह्या ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रिया आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 41 वर असं दिलेलं आहे की अभिक्रिया 20 आणि 21 समजा ही अभिक्रियाचा क्रमांक इथे दिलेला आहे 20 नंबरची अभिक्रिया आहे आणि ही 21 नंबरची अभिक्रिया आहे. या ज्या अभिक्रिया आहेत ह्या अभिक्रिया काय करतात ऑक्सिजनशी संयोग झालेला आहे आणि 22 आणि 23 या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन निघून जातो. ही उदाहरणं जी आहेत ही ऑक्सिडीकरणाची आहे. म्हणजे पहा यामध्ये सुद्धा ऑक्सिडीकरण घडून येतं परंतु यामध्ये हायड्रोजन काय होतो निघून जातो. म्हणजे ही 22 नंबरची आणि 23 नंबरची रासायनिक अभिक्रिया जी आहे ही सुद्धा काय आहे ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया आहे. म्हणजे ही सुद्धा ऑक्सिडीकरण यामध्ये घडून येणारी अभिक्रिया आहे. ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणजे काय आणि ऑक्सिडीकरणाची आपल्याला ही 4 उदाहरणं आपल्याला सांगता येतील. म्हणजे ह्या ज्या अभिक्रिया आहेत ह्या अभिक्रिया ऑक्सिडीकरणाच्या आहेत. वरील दोन मध्ये काय आहे ऑक्सिजनचा काय आहे संयोग झालेला आहे आणि काय तयार होतो ऑक्साईड तयार होते. या ठिकाणी कार्बनचा ऑक्सिजन संयोग होऊन कार्बन डायऑक्साइड तयार होतो. तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड जे आहे हे हायड्रोजन आहे मॅग्नेशियम हायड्रोजन यामधून हायड्रोजन हा जो आहे हा काय होतो निघून जातो आणि मॅग्नेशियम या ठिकाणी काय होतो तयार होतो. या ठिकाणी हा आहे इथेन. ह्या इथेन पासून आपल्याला इथिन मिळवताना या ठिकाणी यामध्ये दोन हायड्रोजन आहेत हे दोन हायड्रोजन काय होतात हे मुक्त होतात हा वेगळे होतात. म्हणजे ह्या ज्या अभिक्रिया आहेत ह्या सर्व अभिक्रिया ह्या ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रिया आहेत. आता त्यानंतर बघा आपण पाहणार आहोत क्षपन अभिक्रिया. आता क्षपन अभिक्रिया ही पाहत असताना क्षपन अभिक्रियेची आपण सुरुवातीला काय बघूया व्याख्या पाहूया. क्षपन अभिक्रिया आपल्याला समजून घ्यायची असेल तर ऑक्सिडीकरणासारखीच आहे परंतु त्यामध्ये काही बदल आहे. तर यामध्ये ऑक्सिजनचा संयोग होतो असं दिलेलं आहे. तर या ऐवजी आपल्याला अभिक्रियाकारक काय करतो हायड्रोजन प्राप्त करतो. इथं ऑक्सिजन काय होतो संयोग पावतो इथं काय होतो हायड्रोजन प्राप्त करतो किंवा
अभिक्रियाकारकातून कोण निघून जाईल, या ठिकाणी ऑक्सिजन निघून जातं. ऑक्सिजन निघून जातो व उत्पादित मिळते. अशा अभिक्रियेला काय म्हणायचंय, क्षपन. काय म्हणायचं, क्षपन अभिक्रिया असे म्हणतात. क्षपन अभिक्रिया म्हणजे काय? क्षपन म्हणजे काय, तर ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक हायड्रोजन काय करतो, प्राप्त करतो, हायड्रोजनचा स्वीकार करतो आणि अभिक्रियाकारकातून ऑक्सिजन काय होतो, निघून जातो, त्या अभिक्रियेला काय म्हणायचं, क्षपन अभिक्रिया असे म्हणतात. नंतर क्षपन क्रिया म्हणजे काय, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन प्राप्त केला जातो किंवा अभिक्रियाकारकातून ऑक्सिजन निघून जातो व उत्पादित मिळते, त्या अभिक्रियेला क्षपन अभिक्रिया असं म्हणतात. क्षपन अभिक्रियेमध्ये काय केलं जातो, अभिक्रियाकारक हायड्रोजन काय करतो, प्राप्त करतो, तर अभिक्रियाकारकातून ऑक्सिजन काय होतो, निघून जातो आणि त्यापासून उत्पादित मिळते, त्या अभिक्रियेला म्हणतात क्षपन अभिक्रिया. क्षपन अभिक्रियेचं उदाहरण पाहत असताना कोळशावरून हायड्रोजन वायू जाऊ दिल्या असता आपल्याला मिथेन हा वायू मिळतो. मिथेन या ठिकाणी हा कार्बन आहे, हा आहे हायड्रोजन वायू. लाल तापलेल्या कोळशावरून जर हायड्रोजन वायू जर जाऊ दिला तर आपल्याला त्या ठिकाणी मिथेन वायू मिळतो. या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक हा हायड्रोजन आहे, हा काय करतो, प्राप्त करतो आणि काय तयार होतो, या ठिकाणी उत्पादित तयार होते, हे मिथेन उत्पादित तयार होते. त्यानंतर आणखी एक अभिक्रिया पाहत असताना आपण असं समजूया, हे आहे काळ्या रंगाचं कॉपर ऑक्साईड जे आहे, ह्या कॉपर ऑक्साईड ची अभिक्रिया होताना दुसरा जो अभिक्रियाकारक आहे तो म्हणजे हायड्रोजन. काळ्या कॉपर ऑक्साईड वरून हायड्रोजन वायू जाऊ दिला असता गुलाबी रंगाचे या ठिकाणी तांबे या ठिकाणी मिळते आणि या ठिकाणी पाणी मिळतं, म्हणजे H2 तयार होतं. या ठिकाणी पाणी आणि हा जो आहे हा आहे तांबे. ठीक आहे. यामध्ये हायड्रोजन वायू जाऊ दिला असता तांबे तयार होते आणि पाणी तयार होते, म्हणजे गुलाबी रंग या ठिकाणी तयार होतो. ही सुद्धा अभिक्रिया ही क्षपन अभिक्रिया आहे. क्षपन अभिक्रिया यामध्ये अभिक्रियाकारकातून ऑक्सिजन हा निघून गेला, म्हणजे ऑक्सिजन या अभिक्रियेतून ऑक्सिजन काय होतो, निघून जातो, म्हणजे हायड्रोजन हा ऑक्सिजन स्वीकारतो, म्हणजे पाणी तयार होतो. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन या ठिकाणी अभिक्रियाकारक प्राप्त करतो, हायड्रोजन ऑक्सिजन निघून जातो आणि वरील अभिक्रियेमध्ये हायड्रोजन प्राप्त करतो, म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन प्राप्त केला जातो आणि अभिक्रियाकारकातून ऑक्सिजन निघून जातो, त्यावेळी उत्पादित मिळते, त्या अभिक्रियेला म्हणायचं क्षपन अभिक्रिया. आता या दोघांमधला फरक समजून घेऊया. अभिक्रियाकारक व क्षपन यामधला फरक आपल्याला यावरती परीक्षेमध्ये प्रश्न पडतो. ऑक्सिडीकरणाची व्याख्या विचारली जाते, 2 उदाहरणं लिहा, मग आपल्याला 2 उदाहरणं लिहिता येतील किंवा 4 उदाहरणं लिहिता येतील. क्षपन म्हणजे काय, क्षपनाची व्याख्या लिहिता येईल आणि ही उदाहरणं आपल्याला लिहिता येतील. अशा पद्धतीनं आपल्याला क्षपन आणि ऑक्सिडीकरण याचा फरक लिहित असताना ऑक्सिडीकरणाची फरक लिहिताना पहिल्यांदा फरक आपण व्याख्याचा लिहिला पाहिजे. मग व्याख्या काय करू आपण, ऑक्सिडीकरण कशाला म्हणायचं, की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनचा संयोग होतो किंवा अभिक्रियाकारकातून हायड्रोजन काय होतो, निघून जातो आणि उत्पादित मिळते, त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाचा संयोग ऑक्सिजनशी होतो किंवा अभिक्रियाकारकातून ऑक्सिजन निघून जातो, त्या अभिक्रियेला हायड्रोजन प्राप्त केला जातो, ऑक्सिजन निघून जातो, त्याला आपण क्षपन म्हणूया. पण ऑक्सिडीकरण म्हणजे काय, तर ऑक्सिडीकरण म्हणजे काय, की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये
अभिक्रियाकारक हा ऑक्सिजनशी संयोग पावतो किंवा अभिक्रियाकारकातून हायड्रोजन जो आहे हायड्रोजन हा निघून जातो, त्या अभिक्रियेला आपण ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया म्हणतो. परंतु क्षपन म्हणजे काय, तर ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक हायड्रोजन प्राप्त करतो किंवा अभिक्रियाकारकातून ऑक्सिजन निघून जातो व उत्पादित मिळतं, त्या अभिक्रियेला आपण क्षपन अभिक्रिया म्हणतो. तर हा झाला व्याख्येचा फरक. आता दुसरा फरक सांगताना आपण काय सांगितलं पाहिजे की ऑक्सिडीकरणामध्ये हायड्रोजनचा संयोग होतो, तर क्षपनामध्ये अभिक्रियाकारक काय करतो, ऑक्सिजन संयोग पावत असतो, ऑक्सिजन प्राप्त करत असतो. परत आपल्याला असं सांगता येईल की ऑक्सिडीकरणामध्ये हायड्रोजन निघून जात असतो आणि क्षपन अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन निघून जातो. अभिक्रियाकारकातून ऑक्सिजन निघून जातो, म्हणजे अभिक्रियाकारकाच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपल्याला उदाहरण सुद्धा, ते छोटं उदाहरण सुद्धा आपल्याला त्या खाली लिहिता येईल. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ऑक्सिडीकरण आणि क्षपन यामधला फरक सांगता येईल. हे झालं ऑक्सिडीकरणाच्या आणि क्षपनाच्या बाबतीत. यानंतर आहे ऑक्सिडक म्हणजे काय आणि ऑक्सिडकाचं उदाहरण बघूया. त्यानंतर क्षपनक म्हणजे काय आणि क्षपनाचं उदाहरण बघूया. अभिक्रिया होण्यासाठी काही पदार्थांचा वापर केला जातो, जसं की उदाहरणार्थ पोटॅशियम डायक्रोमेट हा एक पदार्थ आपल्याला माहिती आहे की ऑक्सिडक म्हणून वापरला जातो. त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साइड हा एक सुद्धा ऑक्सिडक पदार्थ म्हणून वापरला जाणारा पदार्थ आहे. त्यानंतर ओझोन हा सुद्धा ऑक्सिडक म्हणून वापरला जाणारा आहे. मग ऑक्सिडक म्हणजे काय, जो रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देतो आणि त्यामुळे ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया घडून येते, त्याला ऑक्सिडक असं म्हणतात. मग ऑक्सिडक म्हणजे काय की जो रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देतो आणि ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडून येते, त्याला काय म्हणतात, ऑक्सिडक असं म्हणतात. हे ऑक्सिडकाची व्याख्या आहे. आता ऑक्सिडकाची उदाहरणं सांगा म्हटलं तर ऑक्सिडकाची उदाहरणं आपल्याला अनेक सांगता येतील. यामध्ये बघा, कार्बनचे ज्वलन होताना ऑक्सिजन हा ऑक्सिडक म्हणून भूमिका या ठिकाणी निभावत असतो, म्हणजे हा ऑक्सिडक आहे. त्यानंतर इथिल अल्कोहोल पासून ऍसिटिक आम्ल तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सुद्धा हा पोटॅशियम डायक्रोमेट नावाचा आम्लयुक्त वापरून पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे सल्फ्युरिक आम्लासोबत वापरून सुद्धा आपल्याला हा ऑक्सिडक म्हणून याचा सुद्धा उपयोग केला जातो. या ठिकाणी ओझोन O3, त्यानंतर या ठिकाणी आहे हायड्रोजन पेरॉक्साइड, त्याच्यानंतर आहे पोटॅशियम डायक्रोमेट आणि आहे आम्ल H2SO4 आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट. त्याच्यानंतर आहे पोटॅशियम परमॅंगनेट, आम्लयुक्त पोटॅशियम परमॅंगनेट. ही जी काही सगळी दिलेली आहे ही काय आहे, तर ह्या रासायनिक ज्या अभिक्रिया आहेत ह्या ऑक्सिडक पदार्थ वापरून ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया घडून आणण्यासाठी वापरले जातात. यामध्ये कार्बनचे ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन कार्बन डायऑक्साइड तयार होतो. त्यानंतर इथिल अल्कोहोल, या ठिकाणी इथिल अल्कोहोल इथिल अल्कोहोल C2H5OH असा याचा फॉर्म्युला आहे. इथिल अल्कोहोलचं रेणूसूत्र आपण सरळ रचनेने दिलेलं आहे. हे आपल्याला नव्या प्रकरणामध्ये आपल्याला चांगलं शिकायचं आहे. यामध्ये नवजात ऑक्सिजन आणि पोटॅशियम डायक्रोमेट हे आपल्याला बाणामध्ये दाखवलेले आहे. त्या अटीशिवाय ही अभिक्रिया पूर्ण होत नाही आणि त्यापासून ऍसिटिक आम्ल तयार होतो. म्हणजे आपण असं म्हणूया की इथिल अल्कोहोल पासून ऍसिटिक आम्ल तयार करताना सुद्धा एक रासायनिक पदार्थ वापरला जातो. तो पदार्थ म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट. हा ऑक्सिडक पदार्थ म्हणून वापरला जातो. ही झाली इथिल अल्कोहोल पासून ऍसिटिक आम्ल तयार करताना वापरलं जाणारं कोणतं ऑक्सिडक वापरतो, तर याचं रिकाम जागा आपल्याला सांगता येईल किंवा आपल्याला बहुपदी प्रश्न लिहिता येईल. ओझोनचं पासून ऑक्सिजन तयार होण्याची जी प्रक्रिया आहे यामध्ये आपल्याला असा दिलेला भाग आहे. हा ऑक्सिजन आहे. हा नवजात ऑक्सिजन आता चौकटीमध्ये लिहिला जातो. चौकटीमध्ये हा हायड्रोजन पेरॉक्साइड आहे. हायड्रोजन पेरॉक्साइड हा सौम्य ऑक्सिडक म्हणून याचा उपयोग केला जातो. आणि ओझोन हा सुद्धा एक रासायनिक पदार्थ आहे की जो ऑक्सिडक पदार्थामध्ये यामध्ये रासायनिक अभिक्रियाकारकामधून निर्माण होतात आणि नवजात ऑक्सिजन यापासून तयार होतो आणि ऑक्सिडीकरणासाठी नवजात ऑक्सिजन हा उपलब्ध केला जातो. तो या चौकटी प्रमाणे आपल्याला दिला जातो. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला माहित आहे का यामध्ये नियंत्रित ऑक्सिडीकरणाची
अभिक्रिया घडून आणण्यासाठी विविध रासायनिक ऑक्सिडेंट वापरले जातात. आता हे विविध रासायनिक ऑक्सिडेंट कोणते, तर यामध्ये दिले आहे पोटॅशियम डायक्रोमेट, आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट आहे, म्हणजे H2SO4 दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा दिला आहे पोटॅशियम परमॅंगनेट, त्याच्यानंतर आहे ओझोन, यासारखीचे पदार्थ आहेत. तर हे पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देतात आणि ऑक्सिजन उपलब्ध करून दिल्यामुळे ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया ही घडून येते, म्हणून याला आपण ऑक्सिडक असं आपण म्हणत असतो. मग ऑक्सिडकाची उदाहरणं सांगा म्हटलं तर तुम्हाला लिहिता येईल. जसे की परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न असतो की ऑक्सिडक म्हणजे काय आणि ऑक्सिडकाची उदाहरणं लिहा. तर ऑक्सिडकाची उदाहरणं लिहिताना आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का, यामध्ये तुम्हाला हे दिसत आहेत पहा. त्यानंतर बघा नवजात ऑक्सिजन ही O2 ची निर्मिती करत असताना हे होण्यापूर्वीची ही अवस्था आहे आणि हे ऑक्सिजन अभिक्रियामधील रूप आहे आणि ते चौकटीमध्ये ओ हा चौकटीमध्ये लिहिला जातो. हा नवजात ऑक्सिजन अशा प्रमाणे हा लिहिला जाणारा आहे. म्हणजे बघा ऑक्सिडक पदार्थ म्हणजे काय, ऑक्सिडकाची उदाहरण, ऑक्सिडकाच्या अभिक्रिया या तुम्हाला दिसत आहे. तर यामध्ये पहा ओझोन पासून ऑक्सिजन निर्माण होताना नवजात ऑक्सिजन असा तयार होतो. त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साइड पासून पाणी तयार होताना आणि ऑक्सिजन नवजात ऑक्सिजन अशा पद्धतीने तयार होतो. पोटॅशियम डायक्रोमेट आणि H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल, इथे चार सहगुण घेऊन आपण 4 गुण वापरून ही अभिक्रिया पोटॅशियम डायक्रोमेट तयार होताना पोटॅशियम, त्याच्यानंतर पोटॅशियम सल्फेट, त्याच्यानंतर डायक्रोमेट सल्फेट आणि या ठिकाणी पाणी आणि नवजात ऑक्सिजन तयार होतो. त्यानंतर आहे मॅंगनीज ऑक्साईड आणि सल्फ्युरिक आम्ल यांची अभिक्रिया होऊन या अभिक्रिया कारकामध्ये अभिक्रिया होऊन नवजात ऑक्सिजन तयार होतो. ही सुद्धा एक ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया आहे, परंतु ऑक्सिडक पदार्थ वापरून तयार केलेली रासायनिक अभिक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यानंतर बघा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे डोके चालवाचा. डोके चालवाचे प्रश्न आताच्या सिलेबस मध्ये या वर्षाकरिता ते आपल्याला वगळण्यात आलेले आहे. तरी सुद्धा आपल्याला यांचा एक सहज उदाहरण आपल्याला यांचा अभ्यास करायचा आहे. याचं कारण एक आहे की डोके चालवाचा जो काही प्रश्न आहे तर त्याच्या खालीच त्याची काय तर बऱ्याचदा त्यांची उत्तर दिली, परंतु आपल्याला ते मूल्यमापनातून आपल्याला ते वगळण्यात आलेले आहे. म्हणजे आपल्याला ते आपल्याला परीक्षेसाठी ते विचारले जाणार नाही, परंतु त्याचा संबंध आपल्या पाठ्यपुस्तकाशी हा कुठे ना कुठेतरी येत असल्यामुळे तो आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. तर पहा यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो आहे पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी कोणता ऑक्सिडक म्हणून पदार्थ वापरला जातो. म्हणजे ऑक्सिडक पदार्थाचं नाव विचारलेलं आहे आपल्याला, कोणता ऑक्सिडक पदार्थ वापरला जातो. पहा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये डोके चालवाचा असा एक प्रश्न दिलेला आहे. डोके चालवाचा प्रश्न सोडत असताना आपण हा प्रश्न सोडवताना पहा पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी कोणता ऑक्सिडक पदार्थ वापरला जातो. तर हा प्रश्न लिहित असताना आपण याचं उत्तर लिहिताना पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी पोटॅशियम परमॅंगनेट हा काय वापरला जातो, हा ऑक्सिडीकारक म्हणून वापरला जातो. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशियम परमॅंगनेट का वापरतात. आता पोटॅशियम परमॅंगनेट वापरण्यामागचं कारण विचारलेलं आहे. तर आपलं कारण लिहित असताना लिहायचं आहे की पोटॅशियम परमॅंगनेट हा तीव्र रासायनिक ऑक्सिडक म्हणून वापरला जाणारा पदार्थ आहे. तो पाण्याचे ऑक्सिडीकरण करून विरघळलेले लोखंडाचे म्हणजे आयर्नचे Fe चे आयन, मॅग्नीजचे आयन हा S2S हा काय करतो काढून टाकतो, म्हणजे हायड्रोजन सल्फाइड हा काढून टाकतो. ऑक्सिडीकरण झाल्यावर या धातूचे आयनाचे एकत्रीकरण होऊन स्थायू पदार्थाचे कण तयार होतात आणि हे कण एकत्रीकरण होऊन जे गाळ बाजूला काढतात आणि पोटॅशियम परमॅंगनेट यातील सेंद्रिय पदार्थाचं ऑक्सिडीकरण घडून येतं. त्यामुळे त्याचा वापर करताना पाण्याची चव आणि वास यापासून नियंत्रित करण्यासाठी म्हणून पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशियम परमॅंगनेट हा पदार्थ वापरला जातो. पहा त्यानंतर तुम्हाला एक रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे. ही रासायनिक अभिक्रिया पहा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 42 पानांवरती दिलेली रासायनिक अभिक्रिया हे 25 नंबरची रासायनिक अभिक्रिया पहा. पोटॅशियम परमॅंगनेट आणि फेरस सल्फेट आणि आम्लयुक्त पदार्थ दिलाय H2SO4 असं दिलंय. आता ही रासायनिक अभिक्रिया पाहत असताना यामध्ये पोटॅशियम सल्फेट, मॅग्नीज सल्फेट,
त्यानंतर फेरस सल्फेट आणि पाणी अशी एक रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार होणारी उत्पादित दिलेली आहेत। या अभिक्रियेमध्ये आम्लाच्या उपस्थितीमध्ये H2SO4 च्या उपस्थितीमध्ये पोटॅशियम परमॅंगनेटने कोणाचे ऑक्सिडीकरण केले असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे। मग कोणाचं ऑक्सिडीकरण केलेलं आहे तर यामध्ये ऑक्सिडीकरण होताना वरील दिलेल्या रासायनिक अभिक्रियेमध्ये Fe2SO4 म्हणजे फेरस सल्फेटचे रूपांतरण FeSO4 चे रूपांतर Fe2SO4 टेकन थ्राईस मध्ये झालंय। मग यामध्ये तुम्हाला फेरस सल्फेटचे मधील असणारे Fe2+ आयन याचे रूपांतरण 3+ आयनामध्ये होताना आपल्याला दिसते। म्हणजेच वरील धनप्रभार म्हणजे Fe2 वरील धनप्रभार हा E1 ने वाढला, म्हणजेच एक इलेक्ट्रॉन त्यानं काय केलेला आहे, गमावलेला आहे। यावरून ऑक्सिडीकरण या ठिकाणी झाले असे समजते। म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेटने आम्लाच्या उपस्थितीमध्ये FeSO4 म्हणजे फेरस सल्फेटचे काय घडून आणले, ऑक्सिडीकरण घडून आणले। आपला या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला जो प्रश्न आहे तो आपल्याला इथे सोडवायचा आहे। तर म्हणजे ऑक्सिडीकरण कसे झाले ते आपल्याला यामध्ये पहा, एक दिलेला आहे आयनिक अभिक्रिया दिलेली आहे आणि निव्वळ अभिक्रिया, अशा दोन अभिक्रिया आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर यामध्ये पहिली अभिक्रिया आपण फेरस सल्फेट पासून Fe2SO4 म्हणजे FeSO4 पासून Fe2SO4 टेकन थ्राईस असा एक आपल्याला उत्पादित आपल्याला दिसतंय। तर यामध्ये आयनिक अभिक्रिया काय सांगते तर Fe2+SO4 2- पासून 2Fe3+ आपल्याला 3SO4 2- असं दिलेलं आहे। म्हणजे वरील रूपांतरण ही निव्वळ जो बदल होतो ती निव्वळ आयनिक अभिक्रिया या ठिकाणी दर्शवते। निव्वळ आयनिक अभिक्रिया आपल्याला या प्रमाणात दाखवता येईल की Fe2+ पासून Fe3+ असे तयार होताना म्हणजे फेरस पासून फेरिक तयार होणे ही निव्वळ आयनिक अभिक्रिया आहे आणि ही ऑक्सिडीकरण घडून आणणारी अभिक्रिया आहे। फेरस आयनापासून फेरिक आयन जेव्हा बनतो तेव्हा धनप्रभार एकमेकांना काय होतो, वाढतो। म्हणजे फेरस पासून फेरिक तयार होताना एक आयन एक इलेक्ट्रॉन गमावला जातो। यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ऑक्सिडीकरण म्हणजे एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे अशी सुद्धा आपल्याला नवीन व्याख्या तयार करता येईल। म्हणून ऑक्सिडीकरणाची व्याख्या इलेक्ट्रॉन गमावणे अशी होईल। म्हणजे अणुवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा काय होतो, वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हणता येईल। जेव्हा धनप्रभार कमी होतो किंवा ऋणप्रभार काय होतो, वाढतो तेव्हा त्याला क्षपन असं म्हणतात। म्हणजे आपल्याला क्षपन आणि ऑक्सिडीकरणाच्या दोन्हीच्या व्याख्या आपल्या या ठिकाणी लक्षात येऊन जाईल। त्यानंतर बघा आपल्याला पुढचा दिलेला भाग जो आहे आपल्याला तो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 43 वरती दिलेला भाग जो आहे ते म्हणजे वनस्पतीच्या तेलापासून तूप तयार होण्याची ही अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे असे तुम्हाला वाटते। तर आपल्याला माहिती आहे की ही अभिक्रिया ही कशाची आहे तर ही अभिक्रिया क्षपनाची आहे। मग क्षपन अभिक्रिया म्हणजे काय, आपण आता सांगितल्याप्रमाणे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारके हायड्रोजन प्राप्त करतात आणि ऑक्सिजन अभिक्रियाकारकातून निघून जातो त्या अभिक्रियेला आपण क्षपन अभिक्रिया असं म्हटलेलं आहे। जो पदार्थ क्षपन घडून आणतो त्याला क्षपनक असं म्हणतात। क्षपनक मध्ये आपण सांगितलंय की जेव्हा काळ्या कॉपर ऑक्साईडवरून हायड्रोजन वायू जाऊ दिला असता आपल्याला यामध्ये ऑक्सिजन अणू हा बाहेर पडतो आणि अर्थातच कॉपर ऑक्साईडचे क्षपन होते आणि हायड्रोजनचे रेणू ऑक्सिजन काय करतात, स्वीकारून काय तयार होते, पाणी तयार होते आणि हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होऊन ऑक्सिडीकरण आणि क्षपन या अभिक्रियेमध्ये दोन्ही एकाच वेळी होतात। परंतु जेव्हा दोन्ही अभिक्रिया एकाच वेळी घडतात म्हणजे ऑक्सिडीकरणाची आणि क्षपनाची अभिक्रिया जेव्हा एकाच वेळी घडते तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात, रेडॉक्स अभिक्रिया असे म्हणतात। आणि रेडॉक्स अभिक्रियेमध्ये ऑक्सिडीकरण आणि क्षमन ही एकाच वेळी घडते त्या अभिक्रियेला आपण रेडॉक्स अभिक्रिया असे आपण म्हणत असतो। रेडॉक्स अभिक्रिया पाहत असताना आपण रेडॉक्स अभिक्रियेची व्याख्या आणि रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत। ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एकाच वेळी ऑक्सिडीकरण आणि क्षपन होते त्या रासायनिक अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात। म्हणजे रेडॉक्स अभिक्रियेमध्ये एकाच वेळी ऑक्सिडीकरण आणि क्षपन दोन्ही अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया असे म्हणतात। रेडॉक्स अभिक्रियेमध्ये आपल्याला
उदाहरणं दिलेली आहेत. त्यामध्ये पहिले जे दिलेलं उदाहरण आहे त्यामध्ये डोके चालवामधला आपण प्रश्न पाहत असताना आपल्या डोके चालवामध्ये 2 दिलेले आहेत. तर आपण अशी काही उदाहरणांचा अभ्यास करत असताना आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो, रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय, रेडॉक्स अभिक्रियेची उदाहरणं लिहा असा प्रश्न असतो. औष्णिक पदार्थ आणि क्षपनक पदार्थ कोणता असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर यामध्ये तुम्हाला पहिली रासायनिक अभिक्रिया जी दिली आहे हायड्रोजन सल्फाइड आणि सल्फर डायऑक्साइड हे 2 अभिक्रियाकारक आहेत. या अभिक्रियेतून तयार होणारे उत्पादित जे आहे हे सल्फर म्हणजे गंधक आणि पाणी हे तयार होते. म्हणजे जेव्हा हायड्रोजन सल्फाइड या वायूचा हायड्रोजन सल्फाइडचा सल्फर डायऑक्साइड या बरोबर अभिक्रिया होत असताना आपल्याला सल्फर आणि पाणी हे मिळते. तर या रासायनिक अभिक्रियेमध्ये क्षपन कोणाचं झालं आणि ऑक्सिडीकरण कोणाचं झालं हे पाहत असताना सल्फर डायऑक्साइड मधून ऑक्सिजन निघून जातो. म्हणजे घडणारी क्रिया कोणती, तर क्षपनाची. आणि हायड्रोजन सल्फाइड मधून हायड्रोजन हा जो आहे हायड्रोजन हा काय करतो, हायड्रोजन हा ऑक्सिजन काय करतो, स्वीकारतो. म्हणजे हायड्रोजन स्वीकारला जातो त्या अभिक्रियेला का म्हणतात, ऑक्सिडीकरण असं म्हणतात. म्हणजे पहा ऑक्सिडीकरण आणि क्षपनामध्ये काय करतो, ऑक्सिजन काय केलं जातो, गमावला जातो. म्हणजे सल्फर डायऑक्साइड या संयुगातून ऑक्सिजन गमावला जातो. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन काढून टाकला जातो त्या अभिक्रियेला आपण क्षपन अभिक्रिया म्हणतो. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन स्वीकारला जातो त्याला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं आपण पाहिलंय. त्याच्यानंतर बघा परत दुसरं उदाहरण आपण घेऊया. काळ्या कॉपर ऑक्साईड वरून हायड्रोजन वायू जाऊ असता कॉपर आणि पाणी मिळते. म्हणजे पहा कॉपर ऑक्साईड हे जे संयुग आहे अभिक्रियाकारक आहे, यातून ऑक्सिजन हा निघून जातो आणि कॉपर शिल्लक राहते. म्हणजे संयुगातून ऑक्सिजन निघून गेले जाण्याची क्रिया आहे. म्हणजे संयुगातून ऑक्सिजन निघून गेला म्हणजेच ऑक्सिजन निघून जाणे म्हणजे क्षपन. आता हायड्रोजन जो आहे हायड्रोजन काय करतो, हायड्रोजन इथं ऑक्सिजनचा स्वीकार करतो. म्हणजे या ठिकाणी काय घडलेलं आहे, ऑक्सिडीकरण घडलेलं आहे. म्हणजे जेव्हा ऑक्सिजनचा स्वीकार होतो तेव्हा काय होतं, तेव्हा ऑक्सिडीकरण होतं. परंतु रिडॉक्स अभिक्रिया काय कशाला म्हणतात, की जेव्हा रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिडीकरण आणि क्षपन ही एकाच वेळी घडते त्या रासायनिक अभिक्रियेला आपण काय म्हणतो, रेडॉक्स अभिक्रिया. मग रेडॉक्स अभिक्रिया बरोबर क्षपन आणि ऑक्सिडीकरण असं आपण त्याला म्हणत असतो. त्याच्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये डोके चालवामध्ये सोडवलेले प्रत्येक उदाहरण आहे ते म्हणजे मॅग्नीज डायऑक्साइड चा संयोग हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर झाला असता आपल्या या ठिकाणी ही सुद्धा रासायनिक अभिक्रिया रेडॉक्स अभिक्रिया आपण याला म्हणूया. म्हणजे पहा मॅग्नीज डायऑक्साइड मधून ऑक्सिजन ही जे आहे तर ऑक्सिजन हा काय करतो, काढून टाकला जातो आणि मॅग्नेशियम क्लोराईड हे संयुग आपल्याला उत्पादितामध्ये मिळते. तेव्हा ऑक्सिजन हा काढून टाकला जातो. म्हणजे ज्या संयुगातून ऑक्सिजन काढून टाकला जातो त्याला आपण काय म्हटलं आहे, क्षपन म्हटलेलं आहे. क्षपनामध्ये ऑक्सिजन काढून टाकला जातो तर ऑक्सिडीकरणामध्ये काय केला जातो, हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन काय करतो, ऑक्सिजन प्राप्त करतो. मग जो हायड्रोजन प्राप्त करतो ऑक्सिजन काय करतो, प्राप्त करतो, हायड्रोजन ऑक्सिजनला प्राप्त करतो. तेव्हा घडणारी क्रिया कोणती असते, ऑक्सिडीकरणाची. मग आता या रासायनिक अभिक्रियेमध्ये क्षपन कोणते आहे, क्षपन अभिक्रिया कोणत्या, ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रिया कोणत्या, यावरून आपल्याला लक्षात येऊन जाईल की रेडॉक्स अभिक्रिया या पद्धतीने आहे. पहा त्याच्यानंतर तुम्हाला पुढे दिलेला प्रश्न जो दिलेला आहे तो पहा ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे, तर क्षपन म्हणजे काय, तर आपण उलट सांगूया की ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे तर क्षपन म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारणे. आता त्याच्यानंतर खाली दिलेला एक दुसरा एक प्रश्न दिलेला आहे तो पहा. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की Fe पहा प्रश्न वाचतो की Fe3+. आता याचं काय होतं, क्षपन होतं आणि क्षपन होऊन यापासून काय तयार होतात, याच्यापासून 2Fe म्हणजे आपल्याला या ठिकाणी Fe2 म्हणजे Fe2 प्लस असं मिळतंय. म्हणजे या ठिकाणी पहा त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आता ही जी रासायनिक अभिक्रिया जी आहे त्या अभिक्रियेमध्ये पहा की या ठिकाणी इलेक्ट्रॉन ऋणप्रभार वाढतो म्हणजे धनप्रभार काय होतो, कमी होतो. म्हणजे पहा इथं धनप्रभार 3 दिसत आहे, इथे कमी झालेला आहे. 2 धन आहे त्या ठिकाणी 3 धन आहे. म्हणून ही अभिक्रिया जी आहे तर या अभिक्रियेमध्ये क्षपन होऊन काय तयार झालेला आहे,
या ठिकाणी अभिक्रियामध्ये इलेक्ट्रॉन या संज्ञेचा वापर करून आपल्याला या पद्धतीने आपल्याची मांडणी करता येईल. पहा, हे झाले एकूण यामध्ये विचारले गेलेले तीन प्रश्न विचारले गेले. तर पहिला प्रश्न जो आहे तो रेडॉक्स अभिक्रियेची आणखी काही उदाहरणे लिहा. ऑक्सिडक आणि क्षपन कोणकोणते ते ओळखा असा प्रश्न दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन रासायनिक अभिक्रिया दिली आहेत. त्या रासायनिक अभिक्रिया पहा. हायड्रोजन सल्फाइडची सल्फर डायऑक्साइड बरोबर रासायनिक अभिक्रिया होताना घडून येणारी अभिक्रिया आहे. त्याच्यानंतर आहे मॅग्नेट डायऑक्साइडची. याच्यानंतर ऑक्सिडक हा आहे, म्हणजे ज्यामध्ये क्षपन दिलेला आहे तो ऑक्सिड आहे. ज्या ठिकाणी ऑक्सिडीकरणाची क्रिया होती तेव्हा अभिक्रिया कारकामध्ये जो असतो तो असतो क्षपनक. या ठिकाणी क्षपनाची क्रिया होताना कॉपर ऑक्साइड आहे. कॉपर ऑक्साइड मधून काय ऑक्सिजन निघून जातो, म्हणजे कॉपर ऑक्साइड हा काय झाला तर हा झाला ऑक्सिडक. त्याच्यानंतर तिसऱ्या मध्ये दिलेला आहे की मॅग्नेट डायऑक्साइड. याचं या ठिकाणी काय करायचं, इथं ऑक्सिजन निघून गेलेला आहे, म्हणजे या ठिकाणी घडून यायची कोणती आहे क्षपनाची क्रिया. परंतु याच्यामध्ये ऑक्सिडक कोणता आहे तर ऑक्सिडकाचं उदाहरण सांगत असताना मॅग्नीज डायऑक्साइड हा ऑक्सिडक आहे. कॉपर ऑक्साइड हा एक ऑक्सिडक आहे. त्याच्यानंतर सल्फर डायऑक्साइड हा सुद्धा काय आहे ऑक्सिडक आहे. म्हणजे अभिक्रिया कारकामध्ये म्हणजे क्षपनाच्या बाजूला आपल्याला दिसेल, क्षपनाच्या बाजूला इथे सल्फर डायऑक्साइड दिला अभिक्रिया कारकामध्ये, तर हा झाला ऑक्सिडक. आता या ठिकाणी क्षपनाची क्रिया आहे, मग यामध्ये कोणातून झालं त्यातून ऑक्सिजन निघून गेलेला आहे, म्हणजे हा घडून आलेली क्रिया कोणती क्षपनाची. परंतु ऑक्सिडक कोणता आहे कॉपर ऑक्साइड. या ठिकाणी घडून आलेली क्रिया कोणती क्षपनाची, तर घडून म्हणजे अभिक्रिया कारकामधला हा पदार्थ कोणाला ऑक्सिडक, म्हणजे या पदार्थांना आपण काय म्हणायचं ऑक्सिडक. म्हणून आपण इथं क्षपनक कोणते ते लिहूया. क्षपनक पदार्थ आणि त्याच्यानंतर लिहूया ऑक्सिडक मध्ये त्याची नावं लिहूया. ऑक्सिडक हा ऑक्सिडकाची नावं लिहित असताना आपण ऑक्सिडक लिहूया सल्फर डायऑक्साइड. क्षपनाची क्रिया घडून आली त्यामुळे सल्फर डायऑक्साइड एक कॉमा लिहूया. त्याच्यानंतर ऑक्सिडकामध्ये जो आहे कॉपर ऑक्साइड हा एक क्षपनक आहे. त्याच्यानंतर मॅग्नीज डायऑक्साइड हा सुद्धा काय आहे ऑक्सिडक आहे, म्हणजे झाली ऑक्सिडक. आता क्षपनकाची उदाहरणं देतात. क्षपनक कोणकोणते, तर आपल्या क्षपनकाचा प्रश्न विचारला तर क्षपनक कोणकोणते, तर आपण इथं या ठिकाणी ऑक्सिडीकरणामध्ये अभिक्रिया कारकामध्ये ऑक्सिडीकरण ज्या पदार्थाचं घडून आलं तो म्हणजे इथं पहा H2S या ठिकाणी आपण असं लिहूया. त्याच्या दुसऱ्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण लिहिताना पहा या ठिकाणी लिहिताना आपण दुसरं लिहूया. या ठिकाणी पाणी आहे, पाणी H2O हे उत्पादितामध्ये आपल्याला HCl अशी हे झाले क्षपनक, हे झाले ऑक्सिडक. अशा पद्धतीने आपण ऑक्सिडक आणि क्षपन आपल्याला विचारलेला जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्या या ठिकाणी पूर्ण होतो. पुस्तकामध्ये दिलेला एक प्रश्न आहे, तो प्रश्न आहे विचार करायचा. विचार करायला लावायचा जो प्रश्न आहे तो विचार करायला लावायचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण सोडवणार आहोत. तो प्रश्न सोडत असताना विचार करायला लावायचा हा प्रश्न आपण पहा काय आहे. तर घरातील अॅल्युमिनियमच्या भांड्याच्या पृष्ठभागावरची चकाकी काही दिवसांनी कमी होऊन निस्तेज होतात. निस्तेज होण्यामागचं कारण आपल्याला विचारलेलं ते निस्तेज का होतं. तर आपण याचं पहिलं उत्तर लिहिताना आपण काय सांगूया, हे ऑक्सिडीकरण अभिक्रियेमुळे होते. आता ही घडणारी क्रिया कधी ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया होते. अॅल्युमिनियमची भांडी बराचसा काळ वापरल्याने त्यांच्या पृष्ठभागावरती चकाकी निघून जाते आणि ती निस्तेज होतात. कारण ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडून येताना भांड्याच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम ऑक्साईडचा म्हणजे Al2O3 चा थर काय होतो तयार होतो आणि तयार झाल्यामुळे ती भांडी कशी बनतात निस्तेज बनतात. आता हा एक प्रश्न आपल्याला विचार करायला लावायचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं की तुम्हाला माहित आहे का पेशी मधील श्वसनाच्या दरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. आपल्याला माहित असेल रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. त्यामध्ये सायटोक्रोम C ऑक्सिडेज या विकाराचा रेणू इलेक्ट्रॉन वहन अभिक्रिया घडून आणतो. आता ही जी अभिक्रिया आहे आपल्याला विज्ञान 2 जीवन प्रक्रिया यामध्ये भाग 1 मध्ये तुम्हाला हा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी आहे. यानंतरचा जो काही पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये आपण क्षरण यावरती विचार करणार आहोत आणि क्षरणाचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.